नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता खाली पहा, अमेरिकेतून भारतीयांची सन्मानाने हकालपट्टी. अमेरिकेतून भारतीयाची सन्मानाने हकालपट्टी. आता पुन्हा एकदा अमेरिका नवीन विषयामुळे चर्चेमध्ये आहे. आता ते कसं, अमेरिकेचा जो गृह सुरक्षा विभाग आहे त्यांनी एक स्कीम लॉन्च केली, प्रोग्राम SBP. आता हा जो SBP प्रोग्राम आहे, या प्रोग्रामच्या अंतर्गत भारतामधले ज्यांच्याकडे वैध कागदपत्र नाहीत, असे जे अमेरिकेमध्ये सध्या वास्तव्यास आहेत, अशा लोकांना देश सोडण्यासाठी अमेरिका प्रेमाने सांगते. म्हणजे या अगोदर त्यांना दंडात्मक कारवाई किंवा नोटीस या गोष्टी पाठवलेल्या आहेत, पण आता त्यांनी ते करूनही देश सोडला नाही. त्यामुळे अमेरिकेने CBP म्हणजे अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने हे प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. आता हा प्रोग्राम म्हणजे एकदम सन्मानाने भारतीयांची अमेरिकेतून हकालपट्टी असंच म्हणावं लागेल. कारण अमेरिकेने या CBP प्रोग्राम अंतर्गत काही कंडिशन दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही सांगितली आहे की पहिली गोष्ट, तुम्हाला सन्मानाने आम्ही विदा करू, म्हणजे तुम्हाला सन्मानाने तुम्हाला जाता येईल, नंबर 1. नंबर 2, जे अमेरिका सोडण्यासाठी तिकीट लागणार आहे ते तिकीट तुम्हाला अमेरिका काढून देईल. नंबर 3, तुम्हाला कोणत्याही प्रकारची, जर तुम्ही नोंदणी केली आणि तुम्ही देश सोडायला तयार झालात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अटक होणार नाही. तुम्हाला एक ठराविक वेळ देऊन तुम्हाला सन्मानाने देश सोडण्यासाठी तयार केलं जाईल. आणि चौथी गोष्ट, ज्या पहिलं एखाद्या व्यक्तीला नोटीस दिलेल्या होत्या पण त्या नोटीसला त्यांनी उत्तर दिलं नाही किंवा जुमानलं नाही, अशांनीही जर नोंद करून पुढे आले तर त्यांनाही यावरल्या सर्व गोष्टी माफ राहतील. आणि सर्वात महत्वाचं, ते दंड आकारला जातो त्यावरती एक मोठी रक्कम असते, ती रक्कमही त्या व्यक्तीला भरायची नाही. तर आता अमेरिकेने हा जो प्लॅन आखला आहे तो केवळ जे मायग्रेशन आहे, मोठ्या प्रमाणावरती स्थलांतरित आहे, ते कुठेतरी थांबवण्यासाठी, स्थलांतर थांबवण्यासाठी, आणि अमेरिकेमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती बाहेरचे लोक येऊन राहतात, त्यातले तर इंडियामधले आहेत, त्यानंतर चीनमधले आहेत आणि कोलंबिया. भारतासह चीन आणि कोलंबिया हे अमेरिकेच्या सध्या टार्गेट वरती आहे. त्यामुळे हे भारतीयासाठी ही पूर्ण त्यांनी एक्झिट प्लॅनची ऑफर प्रोग्राम रचलेला आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा वॉशिंग्टन मधून ही बातमी आल्यामुळं पुन्हा एकदा अमेरिका नवीन विषयामुळे चर्चेमध्ये आलेली आहे. अमेरिकेचं कामच आहे की वेगवेगळ्या विषयावरती अमेरिका नेहमी चर्चेमध्ये राहते. आणि हा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, नेमका हा प्लॅन कोणाचा आहे? तर हा प्लॅन आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा. त्यांनी असं या प्रोग्रामची घोषणा केलेली आहे. आपल्याला काय वाटतं? आपण एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.